फोनवर काय केलं आठवड्या बाजार म्हणून नाव टाकलं गावाला समजा भाज्या बिज्या टाकल्यात का त्याच्यावर होय चालू केले लगेच आमच्या गावचा आठवड्या बाजार भरला आज पहिला दिवस आहे तर आम्ही मी प्रथम तिघं बी आलोय त्या बाबांनी सकाळ सकाळ इकडे भरलो होता आज इकडे भरल्यात उन्हाचं सावली आली घेऊ इकडे घेतलं बरोबर आहे का काय चालवून सांगतो पहिला बाजार आहे बरोबर तर आजूबाजूच्या लोकांना बी सांगणं गरजेचं का नाही तरी पहिल्या दिवशी आमच्या गावचा बाजार एवढा भरलाय तुम्हाला वाटलं होतं की पहिल्या दिवशी तुम्ही आलात आणि इतकं गर्दी राहीन माणसं गावांनी अंदाज काय वाटला तुमचा एक तुमचा विचार मांडावर काय वाटलं हां पण येते म्हणून वाटलं नव्हतं एवढं तरी आणि दिवसभरच म्हणून अशी गोष्ट आहे की त्यासाठीच बाबा की ह्या व्हिडिओ बघून जर बाबा अनेक लोक वाटले की बाबा ह्या गावात व्यापार करायला जावं त्या उद्देशाने एक समध्यांचं प्रतिक्रिया बघतो ना का तर अशा पद्धतीने आमच्या गावचा तुम्हाला संपूर्ण बाजार बघू शकता तुम्ही असे लहान सहान सर्व काही वस्तू आलेल्या इथं आज चांगल्या पद्धतीने एकंदरीत बाजार तुम्हाला काय आणि विषय म्हणजे आमच्या गावचा निर्णय होता की खूप दिवसापासून की बा आमच्या गावात आठवडे बाजार भरायचा आहे पण समध्यांच्या प्रतिक्रियेनंतर समध्यांच्या काय म्हणते त्याला शब्दांच्या सर्वांच्या विचारानंतर आमच्या गावातला पहिल्यांदा बाजार चालू झालाय आणि तुम्ही पाहू शकताय आमच्या गावातल्या लोकांचा खूप असा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे तुम्ही पाहू शकताय आणि कुणी विचार सुद्धा केला हा सर्व प्रकारचे मसाले वगैरे आलेले आहेत गावामध्ये आणि असं नाही की आता इथून पुढे आमच्या गावात असा रेग्युलर बाजार भरणार आहे आसपासच्या गावामधील जेवढे लोक असतील तेवढ्या सर्व लोकांनी आमच्या गावामध्ये व्यापार करायला येऊ शकतात तुम्ही भाजीपाली खरेदी करायला येऊ शकताय तर सर्व प्रकारचं तुम्ही तर हे आमच्याच गावातलं दुकान आहे जरी काय मोटर विषय काय लागत असलं तर ह्यांच्याकडून घ्यायचं बिनधास्त होय हा समजा होलसेल दरात भेटून जाईन शुगर आपल्या आज गावात आठवडे बाजार बसलाय ना ह्याच्या अगोदर का विचार चालू होतो हे तर तुला माहिती आहे तुला वाटत होतं की 6 ते 7 महिने वर्ष जरी म्हणलं तरी जमन कारण की दुसरी माग बॅकग्राऊंड मध्ये माणसं तर म्हणत होती की बाबा हा तर आता बाजार भरलाय ह्याविषयी तुला काय वाटतंय की बाबा इथून पुढे बाजार भविष्यात कंटिन्यू चालन का काय वाटन पहिल्या दिवसावर बघून काय वाटतंय तुला सकाळ सुरुवातच चांगली झाली आणि इथून पुढे रेग्युलर असंच चालू राहिलं तर भरपूर चांगल्या पद्धतीत गावाचा बाजार मोठा होईल आणि दुर्गावचं वीटभट्टी किंवा वीटभट्टी ऊसतोड कामगार किंवा गावातली मंडळी 3000 लोकसंख्या असल्यामुळे 3 नाही 4 प्लस आहे आपल्या गावच्या महिला भगिनी जाऊ शकतात गावात तसं कर्जत राशीनला महिला भगिनी जाऊ शकत नाही सूरज तुला काय वाटतं या विषयावर मग 2 शब्द मला सांग आज बाजार चालू झाला असाच प्रत्येक आठवड्यात बाजार चालू राहावा यासाठी गावातील महिलांनी बाहेर पडलं पाहिजे तर ही परंपरा कायम राहील ताजा तुम्हाला काय वाटतं या तुम्ही किती वाजता आलात बाजारला 2 तास झाले मग बाजाराची पिशवी कुठे तुमची हा मग आहे का म्हणलं हा मग आहे अमोल तुला काय वाटतं बरं बाबा रोजच्या प्रमाणात आणि आज बाजार दिवशी दुकान उघडं ठेवलंय इरीवारी दुपारचं दुकान नसतं उघडं बरोबर तुझं हा मग आजच्या दिवसाचा फरक काय वाटतोय तुला आज भरपूर चांगला सेल झालाय आमचा बी बाजार बी चांगला भरलाय 8 वाजल्यापासून मी इथंच आहे सकाळपासून जेवण वगैरे काय जेवायला आता डाबा घेऊन आलो म्हणजे एकंदरीत पाहू शकतात एकंदरीत असा विषय आहे की बाबा जी रोजच्या प्रमाणात जे व्यवसाय होत होता त्यापेक्षा आज जास्त प्रमाणात उदरनिर्वाह किंवा एक पैशाची देवाणघेवाण जास्त प्रमाणात झाली हा तर आपण आता पुढे बी काही लोकांचं बोलू काय बघू समजून नंतर मला बी बाजार घ्यायचा आहे मेन म्हणजे नाही तर म्हणत्यान की ह्यो का व्हिडिओ बनवत पुरलाय स्वतः बाजार घ्यायला थोडी जाहिरात चांगली करा आपल्या गावची म्हणजे जाहिरात करणं गरजेचं आहे ना हे बघितलं ना मी पिशवी आणली असं नाही म्हणत की तुमच्यासारखी मोठी पिशवी बारकी का असं जाताना 10 रुपये ठीक आहे जाताना 10 रुपये जास्त पिशवी घेऊ मोठी जरा आणखी एक पण मला एक सांग समजा मी सोशल मीडियावर टाकलं तर ह्यातून जर 4 माणसाला माहीत झालं तर याचा फायदा आपल्या गावचा आहे का मग त्यासाठी चालू आहे आतापासून सकाळ धरून मस्त पोरांनी टाकले असते पोस्ट वगैरे टाकले असते पण कसं एक आपलं ब्लॉगिंगचं चॅनल आहे त्याच्यावर लोकांना माहिती ना आसपासचे लोक बी माहिती की त्यांना हे माणूस ब्लॉगिंग बनवतोय आपला उद्देश तेच आपल्याला बाजारला तर घ्यायचंच आहे
आधी बाजार करावा लागतो. नाही ना मग पिशवी कुठे ठेवायची, पिशवी ठेवायची गावाची असते ना, हा मग आम्ही बी केलाय, तुम्ही या, तुम्ही करा. चालेल चालेल ठीक आहे ठीक चालेल. आता आमची गोरी थोडी तर एक आमच्या गावातली बरीच माणसं तिथं आहेत बघा, तुम्ही पाहू शकता ते खाऊचं लागलं आहे, तर भांड्याचे वगैरे ठेवलं लागलेलं आहे इथं. तर आपण यांना बी थोड्याफार प्रमाणात प्रत्येकाला थोडं थोडं प्रमाणात विचारूच जाऊ काय यांची म्हणणं वगैरे. मी सांगा आता तुम्ही आमच्या गावात पहिल्यांदा आज बाजाराला आला होता, तुम्हाला वाटलं होतं की बाबा तुम्हाला जो आज प्रतिसाद भेटला पहिल्या दिवशी प्रतिसाद भेटणं असं वाटला होता की तिथे एवढा तरी की बाबा पहिल्या दिवशी कसं असतं इतर ठिकाणी तुम्ही बाजार भरतात त्या ठिकाणी ह्या ठिकाणचा काय फरक वाटला का तुम्हाला? पहिल्यांदा रिस्पॉन्स चांगला भेटलाय हां आणि इथून पुढे पण असाच रिस्पॉन्स भेटला पाहिजे. पण अपेक्षा आहे की तुम्ही इथून पुढे बी कंटिन्यू येतात आमच्या गावामध्ये अशा अपेक्षा ठेवतो. 100% येणार. चालेल म्हणजे आम्हालाही तुमच्याकडून खरेदी करता येईल. हा तर पाहू शकता इथं काका तुम्ही कुठून आला तर? दुर्गावून. पण वस्ती कोणती तुमची मला सांगा. हा? बाजार भरल्यामुळे हा. बाजार भरल्यामुळे तुम्हाला काय वाटतं आपल्या गावात बाजार भरला? एकच नंबर वाटतंय, हा लय भारी वाटतंय. बर 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 असं वाटतंय ना. आता मग आता काय काय गोड घेऊन चाललेलं तुम्ही घरी? आता हे खायला चालवलंय का, केवढ्यात चालवलं? हे चालवलंय 200 रुपयाचं. आहे मग आहे वा म्हणजे मन दुसऱ्या गावात जाऊन बाजार करण्यापेक्षा आपल्या गावात बाजाराला जवळ झाला. लय भारी. आणि विषय म्हणजे पहिल्यापेक्षा कर्जत राशीन सारख्या ठिकाणी म्हणलं तरी त्यापेक्षा 10% तरी म्हणलं तरी आपल्या गावातला बाजार चांगला भरलाय म्हणायचं. भरला चांगला. एक नंबर बाजार म्हणजे कुळधरण इतका तरी चालाय म्हणायचं बाजार. झाला, आता झालाय. अजून आणि तर शिवाय की आपल्या गावचा हा पहिलाच दिवस आहे. पहिलाच दिवस आहे. आणि येणाऱ्या पुढील काळात हे पहिलाच वेळ आहे. आता पुढच्या रविवारी जास्त भरल. हा माणूस येईल ना तुम्ही लोकांना काय सांगू शकता की बाबा पुढे आपल्या गावात लोकांना एकच सांगायचं राहिलेलं, सगळी बाजारला आली पाहिजेत म्हणजे जरा जमा वाट दिसेल, जरा बाजार भरल्या. आता ही बटीवालीची लोक वगैरे येतात पण त्याचबरोबर आपल्या गावातल्याही लोकांनी आवर्जून या ठिकाणी अवेलेबल राहिलं पाहिजे. बाबा तुम्हीही बाजारला या म्हणजे आपल्या गावाची शोभा बी वाढेल आणि आपल्या गावाचं नाव अनेक पंचक्रोशीत बी वाढत जाईल. तर मित्रांनो आता एक मेन महत्व एक व्यक्ती आले तर आमच्या गावाचे मेन प्रतिष्ठित सरपंच आहेत. आज त्यांच्याशी बोलूया आपण, त्यांना काय वाटतं विषयी बोलू. तुम्ही बी एक मिनिट. सरपंच साहेब आता तुम्हाला बी तात्यात म्हणतो आपण, तात्यामध्ये समजा तात्याचं हा ना 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 आपल्या गावात आज आठवडी बाजार भरलाय तर समध्यांच्या ह्याच्यामुळे झाला काय म्हणते त्याला सहकार्यामुळे झाला. हा समध्यांच्या बोलीचालीमुळे झाला. समध्यांनी प्रोत्साहन दिलं किंवा समध्यांनी विषय घेतला की आपण आठवडी बाजार भरू. तर आठवडी बाजार तुम्ही समध्यांनी म्हणून भरला. आता तुम्हाला काय वाटतं की बाबा इथून पुढं आपला बाजार कंटिन्यू राहावासाठी काय काय केलं पाहिजे बाबा गावासाठी? आता आम्ही बाजार भरवण्याकरता आपल्या गावात सगळे पदार्थ येण्याकरता आम्ही 8 दिवस प्रत्येक पालागणित जाऊन त्यांना पॉम्पलेट दिलेली आणि आपल्याकडे भरपूर सगळ्या प्रकारचं माळवं खारे हे सगळं यावं म्हणून आम्ही 8 दिवस फिरलेलो आहे. आणि आता हे सगळ्या लोकांनी आपल्या गावात बाजार करावं. रविवारी बट्टेवाल्यांनी यांनी सगळ्यांनी सुट्टी द्यावा आणि कर्जतला, राशीनला, कुळधरणला न जाता आपल्या दुर्गावमध्येच बाजार करावं हीच आमची विनंती राहील. तुमचं म्हणणं काय? तुम्ही पण बोला. नाही नाही तुम्ही बी मेन माणूस आहेत. आज आमच्या दुर्गाव गावामध्ये अनेक वर्षाचा प्रश्न राहिलेला होता आणि तो सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून मार्गी लागला. आज अतिशय उत्साहात आणि आनंदात आमच्या गावामध्ये बाजार प्रथमच भरलेला असू तर ह्याचं श्रेय आमच्या गावातील सर्व नियोजन करणाऱ्या ग्रामस्थांना, तालुक्यातून आलेल्या सर्व विक्रेत्यांना जातं. मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की जे सकाळपासून या ठिकाणी व्यापारी वर्ग, भाजीपालेवाले, शेतकरी या ठिकाणी सकाळपासून बसून या ठिकाणी त्यांचा विक्रीचा व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेला आहे. आणि हा निश्चितच रविवारचा बाजार, शेतकरी आठवडे बाजार हा कंटिन्यू म्हणजे कायमच चालू राहील असं यातून दिसून येते. धन्यवाद. तर आमच्या गावचं सर्व लोक म्हणजे जेवढे इथं मंडळी बसल्यात म्हणजे जे शेतकरी वर्ग असतील, कुठं व्यापारी वर्ग असतील, त्यांच्याशी बी मी थोड्या प्रमाणात बोलणार आहे की लोक नाही तर म्हणते ह्यो निक बोलतोय लोकांशी नाही बाजारच घे नाही असं काही नाही. अगोदर समजांची प्रतिक्रिया घ्यावं म्हणलं की आपण आमच्या गावामध्ये ज्याप्रमाणे बाजार भरलाय की बाबा तुम्हाला खरेदी झाली का तुमच्याकडून, ह्या गोष्टीविषयी बी त्यांना विचारपूस करतो. म्हणजे कसं की त्यांची बी विचारपूस न केली जर त्यांचं म्हणण्यातून आलं कमी होतं जास्त होतं बाबा आम्ही आहेत आणि काय जास्त प्रमाणात कसं करता येईल बाबा गावात लोक आकर्षित कसे होतील बाजारला ह्याचाही दृष्टिकोनातून आम्ही विचार करू. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे
अशा बारीक सारीक सर्व आल्यात बघा बाजारामध्ये, तुम्ही पाहू शकता इथं. त्या ठिकाणी वगैरे समजा विक्रीला उभे राहिलेले लोक.